जय श्रीराम मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण ज्ञानव्यापी मशिदीबद्दल ऐकले असेल की ते भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले आणि या सर्वेक्षण अहवालामध्ये असे आढळले की इथे मस्जिद अगोदर मंदिर होते। मग नंतर या सर्वेक्षणावरती आरोप करण्यात आले की ASI म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग हा भाजपाच्या कंट्रोलमध्ये काम करते आणि भारतीय पुरातत्व विभाग हा हिंदुत्वाचे नोकर आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलतात की ज्ञानव्यापीच्या भिंती काहीतरी किंचाळून बोलत आहेत आणि मुस्लिम समाजाने हे मान्य केले पाहिजे की ज्ञानव्यापी ही एक ऐतिहासिक चूक आहे। तसंच 22 जानेवारीला रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठान झाले आणि या जागी अगोदर बाबरी मस्जिद होती जी बाबरने 1528 साली मूळचे राम मंदिर तोडून बांधली होती आणि राम प्राणप्रतिष्ठानमुळे अयोध्या तो बस झांकी है, काशी मथुरा बाकी है, जहाँ जहाँ दाग है सब साफ किया जाएगा चे नारे आपण नक्कीच ऐकले असतील। तर हे ज्ञानव्यापीचे प्रकरण नक्की काय आहे त्याचबद्दल आज आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी ज्ञान चॅनलवरती। पण या वादाची सुरुवात नक्की कशी आणि कधीपासून झाली त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया। तर ज्ञानव्यापी काशी विश्वनाथ मंदिरच्या वादाची सुरुवात 1991 पासून सुरू झाली। मंदिर मशिदीवरून इथे अनेकदा वाद झाले, पण हे सगळे वाद स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत। बहुतांश वाद मशीद परिसराच्या बाहेर मंदिराच्या भागात नमाज पडण्यावरून झालेत। सगळ्यात मोठा वाद 1809 साली झाला होता, ज्यावरून धार्मिक दंगलीही पेटल्या होत्या। 1991 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीच्या वादाची पहिली ठिणगी पडली। वाराणसी येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेमध्ये वाराणसी शहरामधील चौक परिसरात असणारी ज्ञानव्यापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला। मशिदीच्या जागी याआधी काशी विश्वनाथ मंदिर होतं आणि ते औरंगजेबने हे मंदिर पाडून येथे मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता आणि त्यावेळी अयोध्या येथील मंदिरावरून अगोदरच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती। पण ज्ञानव्यापी मशीद कमिटीने 1991च्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्याचा आधार घेत या याचिकेला विरोध केला। 1991 साली धार्मिक स्थळांच्या संरक्षणासंदर्भातील कायदा लागू झाल्यानंतर अशा प्रकारचा खटला दाखल करता येणार नाही असं कमिटीने म्हटलं। तर 1991च्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबाबतचा कायदा नक्की काय बोलतो, तर या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947च्या आधी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्मस्थळाला दुसऱ्या धर्मस्थळात बदललं जाऊ शकत नाही। जर कोणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 1 ते 3 वर्षाची कैद आणि दंड होऊ शकतो। अयोध्या मंदिर मशीद हा वाद 1991 धार्मिक स्थळाच्या संरक्षणाबाबतचा कायदा बनला त्याआधीपासूनच कोर्टात चालू असल्याने या वादाला या कायद्याच्या कक्षेपासून बाहेर ठेवण्यात आले। म्हणूनच ज्ञानव्यापी मशीद कमिटीने या याचिकेला विरोध केला की इथे अगोदर मंदिर असेल, पण 1947च्या अगोदरपासून इथे मस्जिद आहे। त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाने 1993 साली या याचिकेवरती स्टे आणून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले। पण स्टे ऑर्डरच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका आदेशानंतर ही सुनावणी वाराणसी कोर्टात 2019 साली पुन्हा सुरू झाली। 17 ऑगस्ट 2021 रोजी वाराणसी शहरातील 5 महिलांनी वाराणसी सत्र न्यायालयात याचिका दाखल करून मंदिरामध्ये पूजा करण्याची परवानगी मागितली होती। तेव्हा 8 एप्रिल 2022 रोजी वाराणसी सत्र न्यायालयाने ज्ञानव्यापी मशिदीमध्ये सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली। त्यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयाने सर्वेक्षण थांबवण्यास स्पष्ट नकार दिला। 6 आणि 7 मे 2022 रोजी न्यायालयीन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुमारे 2.5 तास सर्वेक्षण करण्यात आले। या सर्वेक्षणानुसार ज्ञानव्यापी मशिदीच्या भिंतीच्या कोपऱ्यात जुन्या मंदिराचा ढिगाळ आढळून आला, ज्यावर देवदेवतांच्या कलाकृती बनवल्या होत्या आणि इतर दगडी स्लॅब होते ज्यावर कमळ होते। काही मध्यवर्ती दगडी स्लॅबवर शेषनागाची कलाकृती आणि नागफणासारखा आकार होता। काही दगडी स्लॅबवर दगडी पाटावरच्या देवाच्या मूर्त्या आढळल्या ज्यावर सिंदूर लावलेला होता। मात्र मुस्लिमांच्या विरोधामुळे हे सर्वेक्षण त्यावेळी थांबवण्यात आले। भारतीय पुरातत्व विभागाच्या या अहवालात मशिदीच्या आवारात हिंदू धर्माशी संबंधित अनेक चिन्हे सापडली। या अहवालामध्ये शिवलिंग म्हणून वर्णन केलेल्या दगडाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली आहे। या अहवालानुसार वाज
पाजखाण्यातील पाणी कमी केल्यानंतर 2.5 फूट गोलाकार आकार दिसला, जो शिवलिंगासारखा दिसतो. या गोलाकार आकारात एक वेगळा पांढरा दगड आहे, ज्याच्यावर एक कट डिझाईन आहे, ज्याच्या मध्यभागी अर्ध्या इंचापेक्षा कमी छिद्र आहे. हिंदू पक्षाने या वास्तूचे शिवलिंग असे वर्णन केले असता मुस्लिम पक्षाने हा कारंजे असल्याचे सांगितले. परंतु हिंदू पक्षांनी सर्वेक्षणादरम्यान हे कारंजे चालून दाखवण्यास सांगितले, तेव्हा मस्जिद समितीने हे चालवण्यास स्पष्ट नकार दिला. या कारंजावर मस्जिद समितीने स्पष्ट उत्तर दिले, तर पुरातत्व विभागाला या कारंजात पाईप जाण्यासाठी कोणतीही जागा मिळाली नाही. तळघराच्या आत झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की दरवाजापासून सुमारे 2 फूट आणि जमिनीपासून सुमारे 3 फूट उंचीवरच्या भिंतीवरती कमळांची आकृती सापडली. या तळघरात 4 दरवाजे होते. त्यांच्या जागी नवीन विटा टाकून हे दरवाजे बंद केल्याचे दिसून आढळले. तळघरात 4 जुने खांब होते. या खांबाभोवती घंटा, कलश आणि फुलांच्या आकृत्या आढळल्या. एका खांबावरती प्राचीन हिंदी भाषेतील 7 ओळी कोरल्या होत्या. तिथे एक पेटी सापडली, त्यामध्ये एक देवाचा फोटो मातीने माखलेला होता. दुसऱ्या तळघरात भिंतीवरती तुटलेली हत्तीची सोंडे आणि भिंतीवरील दगडांवर कोरलेली स्वास्तिक, त्रिशूल आणि सुपारी यांची चिन्हे सापडली. या कलाकृती प्राचीन भारतीय मंदिर शैलीतील असल्याचे दिसून येते. 24 जानेवारी 2024 रोजी वाराणसी न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले. या पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार ज्ञानव्यापी हे एक मोठे हिंदू मंदिर होते. सर्वेक्षणादरम्यान 32 ठिकाणी मंदिराशी संबंधित पुरावे सापडले. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 17व्या शतकामध्ये 2 सप्टेंबर 1769 रोजी पाडण्यात आले होते. मशीद बांधण्यासाठी मंदिराच्याच खांबाचा वापर करण्यात आला. तळघरात हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या सापडल्या आहेत. अयोध्येप्रमाणेच मशिदीच्या आधी इथे हिंदू मंदिराची रचना सापडली. पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार या मशिदीमध्ये 15 शिवलिंगे आणि विविध काळातील 93 नाणी सापडली. दगडी मूर्तीबरोबरच विविध धातू आणि बऱ्याच घरगुती वापराच्या 260 वस्तू सापडल्या. तिथे एका दगडावरती राम असे देखील लिहिलेले आढळले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानव्यापी मशीद संकुलात एकूण 55 दगडी हिंदू देवतांची शिल्पे आढळल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये 15 शिवलिंगे, 3 विष्णू शिल्पे, 3 गणेशाची शिल्पे, 3 नंदीची शिल्पे, 2 कृष्णाची आणि 5 हनुमानाची शिल्पे असल्याचे या अहवालात दाखवण्यात आले. तर मग या ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारामध्ये हिंदू मंदिर असल्याचे पुरावे आढळले आहेत, तर मग या प्रकरणामध्ये पुढे नक्की काय होईल असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. इथे खरंच मशीद तोडून मंदिर बनेल का? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार धार्मिक स्थळाचे धार्मिक स्वरूप तसेच राहील हे न्यायालय आपल्या निर्णयात ठरवेल. पण एखादे मंदिर पाडून मस्जिद बांधली असेल तर त्यावर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी खटला दाखल केला जाऊ शकतो आणि यामध्ये हा कायदा नक्कीच अडथळा करू शकत नाही. वाराणसीतील ज्ञानव्यापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीचे सचिव मोहम्मद यासीन म्हणाले की हा फक्त एक अहवाल आहे आणि तो फायनल निर्णय नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालय प्रार्थनास्थळे कायदा 1991 संदर्भात कोर्ट सुनावणी करेल तेव्हा ते त्यांचे म्हणणे मांडेल. म्हणजेच सध्या तरी हा निकाल अजून अनिर्णित आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली. पण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यापेक्षा हे प्रकरण खरंच खूप गुंतागुंतीचं आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ज्ञानव्यापी मशीद 14व्या शतकात जौनपूरच्या शर्की सुलतानांनी बांधली होती आणि त्यासाठी त्यांनी इथे असलेले आधीपासून काशी विश्वनाथाचं मंदिर तोडलं. पण अनेक इतिहासकारांना हे दावे मान्य नाहीत. मंदिर तोडल्यानंतर इथे मशीद बनली आणि इथे असलेल्या ज्ञानव्यापी विहिरीच्या नावावरून मशिदीचं नाव ज्ञानव्यापी पडलं. वाराणसीतल्या काशी विश्वनाथ विद्यापीठात इतिहासाचे माजी प्राध्यापक डॉक्टर राजीव द्विवेदी म्हणतात की विश्वनाथ मंदिर राजा तोरडमल यांनी बांधलं. याचे ऐतिहासिक दाखले आहेत आणि तोरडमल यांनी अशा अनेक प्रकारची मंदिरे बांधली. वाराणसीतील ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र शर्मा यांनी ज्ञानव्यापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर याबाबत बराच अभ्यास केला आहे. त्यांच्या मते अकबराच्या काळात राजा तोरडमलने हे मंदिर बांधलं. जवळपास 100 वर्षानंतर औरंगजेबने ते उद्ध्वस्त केलं आणि पुढे साधारण 125 वर्ष इथे कोणतंही विश्वनाथाचं मंदिर नव्हतं.
सन 1735 साली इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तेच आजचं काशी विश्वनाथ मंदिर। बरं, मग हे काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने का बरं तोडलं असेल? तर असं बोललं जातं की एकदा औरंगजेब बनारस जवळच्या भागातून जात होता। सगळे हिंदू दरबारी त्याच्या कुटुंबासह गंगेत स्नान आणि विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीला आले। दर्शन घेऊन लोक बाहेर आले तेव्हा कळले की कच्छच्या राजाची एक राणी गायब आहे। शोधाशोध केली तेव्हा ती राणी मंदिराच्या खालच्या तळघरात अंगावर दागिने आणि कपडे नसलेल्या अवस्थेत सापडली। जेव्हा औरंगजेबाला पंड्यांच्या या कृत्यांबद्दल कळलं तेव्हा तो खूप संतप्त झाला आणि म्हणाला की ज्या मंदिराच्या गाभाऱ्याखाली असणाऱ्या तळघरात अशा प्रकारचा दरोडा आणि बलात्कार होत असेल तिथे नक्कीच देवाचा वास नसेल, म्हणून त्याने मंदिर पाडण्याचे आदेश दिले। औरंगजेबाच्या या आदेशाचे तत्काळ पालन झालं, पण जेव्हा ही गोष्ट कच्छच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा तिनं औरंगजेबाला संदेश पाठवला की जे झालं त्यात मंदिराचा काय दोष, दोषी तर तिथले पंडे आहेत। राणीनं म्हटलं की माझी इच्छा आहे की हे मंदिर पुन्हा बांधलं जावं। औरंगजेबाच्या धार्मिक श्रद्धेमुळे ते मंदिर पुन्हा बांधणं त्याला शक्य नव्हतं। मग तिथे त्याने मशीद बांधून राणीची इच्छा पूर्ण केली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।